रोहनने घेतला मोठा निर्णय. स्नेहा देईल का साथ? रोहनने आपल्या आईसमोर ठामपणे सांगितलं होतं, आई, मला लग्न करायचं असेल तर फक्त स्नेहाशीच, नाहीतर मी आयुष्यभर अविवाहित राहील. हे ऐकून आई पूर्णपणे हादरली. तिने रोहनशी बोलणं बंद केलं. आपण बघितलं मागच्या भागामध्ये. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. घरात शांतता होती. आई स्वयंपाकघरात होती तर रोहन नाश्ता न करताच ऑफिसला जाण्यासाठी तयार झाला. आईने त्याच्याकडे पाहिलं पण काही बोलली नाही. रोहनही शांतपणे घराबाहेर पडला. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर फोनची रिंग वाजत होती. हॅलो रोहन. स्नेहाचा आवाज ऐकताच त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं. कशी आहेस? मी ठीक आहे. पण तुझा आवाज सांगतोय काहीतरी झालंय. रोहन काही क्षण शांत राहिला. स्नेहा, काल मी आईशी बोलले. स्नेहा म्हणाली, मग? मी त्यांना सांगितलं की मला तुझ्याशी लग्न करायचं आहे, नाहीतर मी आयुष्यभर अविवाहित राहील. फोनच्या दुसऱ्या बाजूला काही क्षण शांतता पसरली. स्नेहाच्या डोळ्यात पाणी आलं. रोहन, एवढा मोठा निर्णय? हो, कारण मला तुझ्यावर विश्वास आहे, स्नेहा हळूच आवाजात म्हणाली. पण तुझ्या आईचं काय? त्याचं मन मी बदलण्याचा प्रयत्न करेल. नाही रोहन. का? कारण मला तुझ्या आईचा राग नको आहे. मला त्यांचा आशीर्वाद हवा आहे. रोहन म्हणाला, मग मी काय करू? माझ्यासाठी एक वचन देशील? रोहन म्हणाला, काहीही. स्नेहा म्हणाली, आईशी पुन्हा कधीही रागाने बोलू नकोस. त्यांना वेळ दे. रोहन एकदम शांत झाला. रोहन म्हणाला, आणि जर त्या कधीच तयार झाल्या नाही तर? स्नेहाने एकदम दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, मग आपणही घाई करणार नाही. म्हणजे? रोहन म्हणाला, आपण एकमेकाची साथ सोडणार नाही, पण कोणाचं मन दुखावून लग्न करणार नाही. रोहनच्या डोळ्यात अश्रू आले. स्नेहा, म्हणूनच तू माझ्यासाठी खास आहेस. स्नेहा हसत म्हणाली, प्रेम म्हणजे फक्त एकत्र राहणं नसतं, तर एकमेकासाठी योग्य निर्णय घेणं असतं. दोघेही काही क्षण शांत राहिले. हजारो किलोमीटर अंतर होतं, पण त्या फोन कॉलने दोघांची मनं पुन्हा जवळ आली. फोन ठेवण्यापूर्वी स्नेहा म्हणाली, एक वचन तू दिलंस, आता माझंही ऐक. रोहन म्हणाला, सांग. मी तुझी वाट पाहीन, कितीही दिवस लागले तरी. रोहन हसला, आणि मी तुझा विश्वास कधीही तुटू देणार नाही. दोघांनी फोन ठेवला. दुसरीकडे स्नेहा ही खिडकीत उभी राहून आकाशाकडे पाहत होती. ती स्वतःशीच म्हणाली, देवा, मला रोहन हवा आहे, पण त्यांच्यासोबत त्याच्या आईचं प्रेमही हवं आहे. तिच्या चेहऱ्यावर चिंता होती, पण मनात विश्वास होता. आता बघूया समोरच्या भागात काय